ऐका ना, इकडं आंबोळी करायची होती. हे बघा, तांदूळ आणि डाळ भिजत घातली या. आदल्या दिवशी भिजत घातली आहे आणि बघा दुसऱ्या दिवशी मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि त्यात जरा मेथीचे दाणे टाकायचे. हे बघा, बारीक वाटून घेतलं आणि इकडे चटणीची तयारी करूया. हे बघा, कढई घेतली, त्यात तेल आणि जिरे मोहरी घालून घेतली आणि त्यात 2 लाल मिरच्या टाकून घेतलं. तेलमध्ये जरा असं चांगलं असं परतायला आला की मग कढीपत्ता टाकून घ्यायचा. बघा, भरपूर कढीपत्ता घालायचा, चटणी छान लागते. आणि त्याच्यात आपण केलेली चटणी घालून घ्यायची. चटणीत खोबरं, मिरच्या आणि कोथिंबीर एवढंच होतं. ते मिक्सरला बारीक पाणी घालून जरा असं बारीक करून घ्यायचं आणि एकदम बारीक करून घ्यायचं, तेव्हा चटणी चांगली लागते. चटणी मसाला जितका बारीक असतो तितकं चटणी चांगली लागते. आणि फोडणी कशी अशी चांगली तडतडली पाहिजे. हे बघा, आता कसं चांगली गरम झाली आहे, तेव्हा त्याच्यात आपण केलेलं चटणी घालून घ्यायची. हे बघा, आता चांगली झाली आहे आणि त्यात आता मी हे बघा घालून घेतलं. बाकी मी काय जास्त घालत नाही. हे बघा, खोबरं, मिरची आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर. कढीपत्ता फोडणीत घातला आणि हे बघा बारीक असं चांगलं तेलात मिक्स करून घेतला आणि चटणी आणि 1-2 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं आणि मीठ घालून घ्यायचं. तुम्ही चवीनुसार किती करताय त्याच्यात. आणि मग तुम्ही पाणी घालायचं. जसं चांगलं मिक्स करून पाणी घालून घ्यायचं. चटणी दिसायला एवढी सुंदर आहे, तशी चव बी खूप छान आहे. आणि जरासं पाणी घालून घ्यायचं आणि जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं. मला जरा आणि घट्ट वाटालं तर म्हणून आणि जरा मी पाणी घालून घेतलं. आणि हे बघा, तयार झाली चटणी. आणि इकडं कढई घेतली, बटाट्याची भाजी करूया. त्याच्यात बी जिरे मोहरी घालून घेतलं तेलामध्ये. आणि त्याच्यात आपल्याला आता कांदे, मिरच्या, कढीपत्ता सगळं घालायचं. मी सगळं एकदमच घातलं. माझं जरी असं सकाळचा नाश्ता लेट झालेला, त्यामुळं सगळं एकदमच घालून घेतलं आणि चांगलं असं परतून घ्यायचं. त्यात मी बटाट्याच्या भाजीत मी अनेक काहीतरी पदार्थ घालणार आहे. काय आहे ओळखा बघू. जरा वेगळ्या पद्धतीनं करणार आहे बटाट्याची भाजी. तुम्ही बी करून बघा. मी बी बघितलं एका ठिकाणी. बघूया म्हटलं ट्राय करून आपण घरात कशी लागते. खरं चव एकदम भारी आहे, मस्त झालेली बटाट्याची भाजी. त्यात मी बी तो पदार्थ घातल्यावर छान झाली. आणि मीठ घालून घ्यायचं म्हणजे कांदे लवकर शिजतंय. कांदे त्यांनी शिजवून घ्यायचे. हे बघा, आणि मी हिरवे वाटाणे आदल्या रात्री भिजवून घेतले आणि 2-3 शिट्ट्या कुकरला काढून घेतले वाटाणे. आणि तुमच्याकडे ओले असले तर ओले घातला तरी चालते. आणि इकडं मी बटाटे शिजवून घेतलेले. बटाटे शिजवून घ्यायचे आणि ते बी सोलून कापून घ्यायचे. आणि त्यात मी आता बघा हळद टाकते. जरा हळद मीठ टाका. आणि बघा इकडं बटाटे आणि वाटाणे मी दोन्ही बी शिजवून घेतलेले आहेत. हे बघा, वाटाणे शिजवून घेतले. खूप टेस्ट लागते आणि खूप भारी भाजी लागते ही. मी पहिल्यांदा केलं, खरंच चव छान झाली माझी. आता दोन्ही घालून तेलात चांगलं परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं चांगलं असं मस्तपैकी. मिक्स झालं पाहिजे भाजी तेलात. आणि जरासं पाणी घाला म्हणजे चांगलं जरा शिजू द्या. जरा भाजी जितकी शिजेल तेवढी चव लागते. हे बघा, भाजी तयार आहे, शिजलेली आहे बटाट्याची भाजी. तुम्ही अशी कधी भाजी खाल्लाय का प्लीज सांगा. आणि जरा मी पाणी घातले आणि शिजवून घेऊया म्हणजे कसं लागते कळते. खाल्ला असला तर सांगा प्लीज. आणि त्याच्यावर मग आपण कोथिंबीर घालायची शेवटला. इकडे आंबोळ्या करून घ्यायच्या. हे बघा, मी करून घेतल्या आंबोळ्या.
आणि इकडं खायला या. बघताय काय? खावा घरात करून.